लोकसत्ता यशस्वी भावमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. संपूर्ण संस्कृत या विषयातील चौथ्या घटकाची म्हणजे पाठ्येतर विभागाची आज आपण चर्चा करणार आहोत. हा विभाग पाठ्येतर आहे, पाठ्यपुस्तकेतर नाही, हे सगळ्यात आधी लक्षात घ्या. या विभागात गद्य आणि पद्य असे दोन भाग आहेत आणि यासाठी नियुक्त केलेला अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकातच मागील बाजूस दिलेला आहे. या विभागावर दोन प्रश्न विचारले जातात. प्रश्न 5वा ब पाठ्येतर गद्य भाषांतर आणि प्रश्न 5वा क पाठ्येतर पद्य भाषांतर. या प्रश्नाला एकूण गुण आहेत 9. यातल्या प्रत्येक प्रश्नाची आपण आता स्वतंत्रपणे चर्चा करूया. पाठ्येतर गद्य भाषांतरामध्ये एक कथा उतारा किंवा सामान्य माहितीचा उतारा आणि एक नाट्य उतारा दिला जातो. आपल्याला दिलेल्या अभ्यासक्रमात एकूण 12 कथा किंवा सामान्य माहितीचे उतारे आहेत आणि 15 नाट्य उतारे असे एकूण 27 पाठ्येतर गद्य भाषांतराचे उतारे दिलेले आहेत. तुम्हाला 2 पैकी एका उतार्याची निवड करायची आहे. तुम्ही निवडलेला उतारा जर कथा उतारा असेल तर खालील गोष्टी नीट समजून घ्या. दिलेल्या उतार्यातील संधी सोडवून तो उतारा नीट समजून घ्या. त्या उतार्यामध्ये कोणत्या प्रकारचा काळ किंवा अर्थ वापरलाय याचं भाषांतर करताना भान ठेवा. त्यात वापरलेल्या अव्ययांचा विशेषणांचा योग्य रीतीने वापर करा. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घेऊन जेव्हा तुम्ही भाषांतर करता तेव्हा तुमचं भाषांतर परिपूर्ण आणि अचूक असतं. 12 पैकी एक उतारा त्यातल्या एका वाक्याच्या बाबतीमध्ये संधी सोडवून काळ अर्थाचं भान ठेवून तो कसा लिहिला जातो याचा एक नमुना आपण बघूया. कथा उतार्यांमधला जो चौथा उतारा आहे, पाठ्यपुस्तकं तुमच्या समोर असतीलच, त्यातला जो चौथा उतारा आहे त्या चौथा उतारातलं पहिलं वाक्य आपण या पद्धतीने भाषांतरित करून बघणार आहोत. कदाचित कह अपि कुंभकार योषित राजगृहम आगत्य द्वारपालम प्राह द्वारपाल राजानं द्रष्टव्य स आह किम ते राज्ञा कार्यम. इथपर्यंत आपण बघूया. या संपूर्ण वाक्यरचनेमध्ये वाक्यातील शब्दांच्या संधी सोडवून घेतल्यात, प्रत्येक शब्द स्वतंत्र केलाय आणि आता त्यातला प्रत्येक शब्द नीट समजून घेऊन वाक्याची मांडणी करून तुम्हाला भाषांतर लिहायचंय. कदाचित एकदा, कह अपि कोणी एक, कुंभकार योषित यातला जो योषित शब्द आहे हा पत्नी किंवा भार्या या शब्दाचा पर्यायी शब्द आहे. कुंभकाराची पत्नी. राजगृहम आगत्य, आगत्य हे पूर्वकालवाचक अव्यय वापरलंय. राजवाड्यात येऊन द्वारपालम प्राह द्वारपालाला म्हणाली. म्हणाली नंतर स्वल्पविराम आणि अवतरण चिन्ह येईल. द्वारपाल राजानं द्रष्टव्य, यात द्वारपाल हे तिने वापरलेलं संबोधन आहे, त्यामुळे द्वारपाला असं म्हणून पुढे स्वल्पविराम. राजानं द्रष्टव्य, द्रष्टव्य हे विशेषण वापरलेलं आहे. राजाला पाहण्याची म्हणजे तिथे भेटण्याची इच्छा आहे. इथे तिचं बोलणं पूर्ण होत आहे त्यामुळे अवतरण चिन्ह पूर्ण होईल. स आह तो म्हणाला. किम ते राज्ञा कार्यम, ते तुझे, राज्ञा म्हणजे राजाकडे, किम कार्यम काय काम आहे हा त्याने विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळे एकेरी अवतरण चिन्हाच्या बरोबरच या वाक्यात प्रश्नचिन्ह सुद्धा वापरलं जाईल. या पद्धतीने एक एक वाक्य समजून घेऊन जेव्हा तुम्ही पूर्ण उतारा भाषांतरित करता तेव्हा तो भाषांतरित केलेला उतारा अचूक आणि परिपूर्ण असतो. जर तुम्ही नाट्य उतार्याची निवड करणार असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या. दिलेले 15 नाट्य उतारे हे भास, कालिदास यासारख्या प्रसिद्ध नाटककारांच्या नाटकांमधील आहेत. त्यामुळे ज्या नाटकातील तो नाट्य उतारा आहे त्या नाटकाची कथावस्तू संक्षिप्तपणे का होईना जाणून घ्या. त्या उतार्यामध्ये व्यक्त केलेल्या भावना विरामचिन्हाने योग्य रीतीने दाखवा. म्हणजे प्रश्न असेल तर प्रश्नार्थक चिन्ह, दुःख किंवा आश्चर्याची भावना या योग्य रीतीने त्या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजेत. संवाद प्रसंगानुरूप भाषांतरित झाले पाहिजे. अगदी सगळेच्या सगळ्या उतार्यांची कथावस्तू आपल्याला आता जाणून घेणं जरी शक्य नसलं तरी उदाहरणादाखल आपण जो नाट्य उतारा घेणार आहोत त्याची कथावस्तू थोडक्यात समजून घेऊया. तुमच्या पाठ्यपुस्तकातील उतारा क्रमांक 12 जो आहे तो नमुना दाखल आपण सोडवणार आहोत. हा उतारा भासाच्या 13 नाटकांपैकी एक असलेल्या मध्यम व्यायोग या नाटकातला आहे. या नाटकाची कथावस्तू संक्षिप्तपणे अशी की एक ब्राह्मण कुटुंब आपल्या 3 पुत्रांसह जंगलातून चाललेलं असं
आणि त्याच वेळेला घटोत्कच त्यांच्या समोर येतो आणि आपल्या आईच्या आहारासाठी त्या 3 पुत्रांपैकी एका पुत्राची मागणी तो करतो. शेवटी त्यातला जो मधला मुलगा असतो, मध्यम पुत्र जो असतो, त्याला तो आपल्या आईच्या आहारासाठी घेऊन जातो. दरम्यानच्या काळात तो घटोत्कचाच्या परवानगीने पाणी पिण्यासाठी जातो. तो बराच वेळ न आल्यामुळे उतावी झालेला घटोत्कच त्याला भो मध्यम अशा हाका मारतो. त्याच वेळी तिथे आजूबाजूला असलेला पांडवातला मध्यम म्हणजे भीम त्या ठिकाणी असतो, जो घटोत्कचाच्या या हाकेने त्याच्या जवळ येतो. भीमाला ती परिस्थिती कळते की हा घटोत्कच या ब्राह्मण पुत्राला त्याच्या आईच्या आहारासाठी घेऊन चाललेला आहे. तो त्या ब्राह्मण पुत्राला मदत करायचं ठरवतो आणि घटोत्कचाला युद्धाचं आवाहन करतो. दोघांमध्ये युद्ध होतं, म्हणजे व्यायोग. युद्धाच्या दरम्यान भीमाला कळतं की घटोत्कच हा आपलाच मुलगा आहे आणि मग तो ब्राह्मण पुत्राऐवजी स्वेच्छेने घटोत्कचा बरोबर जायला तयार होतो. त्यावेळेला घटोत्कच भीमाला आपल्या आईकडे म्हणजे हिडिंबेकडे आहारासाठी घेऊन येतो. ज्या वेळेला तो घेऊन येतो त्यावेळेला घडलेला हा संवाद किंवा नाट्य उतारा. घटोत्कच म्हणतो, अंब तव आहारार्थ मया एषः मानुषः आनितः भवती. संवादामधल्या संधी व्यवस्थित सोडवलात की तुम्हाला संवाद नीट समजून घेता येईल. आई, तुझ्या आहारासाठी मी हा माणूस आणला आहे. त्यावेळेला हिडिंबा म्हणते, साश्चर्यम असा शब्द कंसामध्ये वापरलाय, म्हणजे तिने व्यक्त केलेली भावना ही आश्चर्याने व्यक्त केलेली आहे. त्यावेळी तिने व्यक्त केलेली भावना ही आश्चर्याने व्यक्त केली आहे. किम एतत् मानुषम आनयसी त्वम, म्हणजेच तू हा माणूस आणला आहेस. म्हणजे यात आश्चर्याची आणि प्रश्नार्थक अशा दोन्ही भावना आहेत. त्यामुळे हा संवाद भाषांतरित करून झाल्यावर तिथे प्रश्नचिन्ह येईल. या पद्धतीने कथा आणि नाट्य या दोन्हीपैकी आपल्याला कोणता उतारा निवडायचा आहे हे आधीपासूनच निश्चित करा. कारण अशा पद्धतीने दिलेल्या 12 किंवा 15 कथा किंवा नाट्य उतार्यांपैकी एकाच प्रकारच्या उतार्याचा सराव वर्षाच्या सुरुवातीपासून केलात तर तुम्हाला तुमच्या उतार्याची निवड आणि भाषांतर व्यवस्थित करता येईल.